नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी महेश काकडे, परीक्षा संचालक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. आज या निमित्तानं आपल्याशी संवाद साधताना मनस्वी आनंद होतो आहे. कारण आपल्या सत्रांत परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021च्या काही दिवसांमध्ये सुरू होत आहेत आणि या परीक्षांना सामोरं जात असताना काही महत्त्वपूर्ण बाबींचा आढावा परत घेणं हे माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणून आज आपल्याशी मी माझ्या सहकाऱ्यांच्या समवेत आपल्याशी संवाद साधतो आहे. आपणास कल्पना आहे की जवळपास 6.5 लाख परीक्षार्थी या परीक्षांना पात्र ठरलेले आहेत. त्यांनी आवेदनपत्रही जमा केलेली आहेत आपल्याकडे. जवळपास 284 अभ्यासक्रमांकरता ह्या परीक्षा होत आहेत आणि याच्यामध्ये जवळपास 6,000 विषयांच्या प्रश्नपत्रिकांवर विद्यार्थी परीक्षा देतील. या 6.5 लाख विद्यार्थ्यांपैकी जवळपास 5-1 लाख विद्यार्थ्यांना आपण परीक्षांना सामोरं जाण्यासाठी म्हणून जे काही त्यांच्या दृष्टीनं सुरक्षिततेच्या दृष्टीनं युजरनेम पासवर्ड पाठवायचे ते पाठवून आपल्याकडून झालेले आहेत. त्याचबरोबरीनं त्यांची जी अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांनी जी काही संकलित केलेली होती त्यांच्या SPS माध्यमातून, ज्याला आपण स्टुडंट्स प्रोफाईल सिस्टीम असं म्हणतो, तीही माहिती परीक्षा विभागाने अद्ययावत केलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण येणाऱ्या 10 तारखेपासून सराव चाचणीचं आयोजन केलेलं आहे आणि ही सराव चाचणी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील. पुनश्च एक बाब यातला महत्त्वाचा की सराव चाचणीमध्ये जे प्रश्न आहेत ते तुमच्या अभ्यासक्रमाशी कदाचित निगडीत नसतील. याचा अर्थ इतकाच आहे की हा जो प्लॅटफॉर्म आपण वापरतो तो प्लॅटफॉर्म नेमका कसा आहे आणि त्या प्लॅटफॉर्मची तांत्रिकता काय आहे हे समजून घेण्यासाठी मुख्यतः आपण सराव चाचणीचं आयोजन करतो. आणि जेणेकरून या सराव चाचणीला आपण सामोरं गेल्यानंतर मुख्य परीक्षेला आपण येण्यापूर्वी आपल्या मनामध्ये आणि हृदयामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो की आपण या ऑनलाईन पद्धतीच्या परीक्षा अत्यंत उत्तम पद्धतीनं देऊ शकतो. याची अनेक वैशिष्ट्य आहेत. म्हणजे वेगळ्या अर्थानं ह्या परीक्षा होत आहेत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू नितीन करमळकर सर, प्रकुलगुरू उमराणी सर व इतर सर्व परीक्षा विभागाचे मान्यवर या मंडळींनी विशेष भर या परीक्षा निकोप वातावरणांमध्ये सर्व सुरक्षिततेची मानकं प्रस्थापित करून पूर्ण व्हाव्यात अशा अपेक्षेने या परीक्षांचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे. आज आपल्याला काही गोष्टींचा ओहापोह या ठिकाणी करणं अपेक्षित आहे की सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे 10 ते 12 या 3 दिवसांमध्ये या सराव चाचण्या होतील. त्याच्यामध्ये केव्हाही तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या सिक्युअर्ड क्रेडेन्शियल्स म्हणजे लॉग इन युजर नेम आणि लॉग इन पासवर्ड जो तुमचा आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही या परीक्षांना सामोरे जाऊ शकाल. या परीक्षांना सामोरे जात असताना आपल्यास काही अडचणी निर्माण झाल्या तर विद्यापीठाची जवळपास 50 लोकांची व्यवस्था टीम ही आपल्याला मदतीसाठी उपलब्ध असणार आहे, ज्याला आपण हेल्प सेंटर म्हणतो. त्याचबरोबर आपला चॅटबॉटसुद्धा उपलब्ध असेल आणि त्याच्या माध्यमातूनही आपण आपल्या काही अडचणी सराव चाचणीमध्ये येणाऱ्या याही आपण परीक्षा विभागाच्या निदर्शनास आणू शकता. आणि जेणेकरून आपल्याला हा आत्मविश्वास देण्याचा विद्यापीठाचा प्रामाणिक प्रयत्न आहे की या परीक्षेनंतर मुख्य परीक्षेला आपण अत्यंत आत्मविश्वासानं सामोरं जाल. आता ह्या परीक्षा करत असताना अत्यंत महत्त्वपूर्ण बदल यावर्षी आपण या परीक्षांच्या दरम्यान करतो आहे आणि तो खूप असा क्रांतिकारी बदल आहे, हे आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवावं. तो बदल असा आहे की यावेळेला समकक्षता आपण स्थापित करतो आहे आणि यापूर्वी जे विद्यापीठांच्या परीक्षांचे वेगवेगळे आराखडे पॅटर्न ज्याला आपण म्हणतो जे उपलब्ध होते, म्हणजे 2003 पासूनचे पॅटर्न्स होते, जवळपास 8 पॅटर्न आपण वापरत होतो, तर हे सगळे पॅटर्न आता बंद होतील आणि 2019 किंवा लॉच्या बाबतीत 2017चा पॅटर्न हेच पॅटर्न पुढे चालू राहतील आणि विद्यार्थ्यांना याच पॅटर्नमध्ये परीक्षांना सामोरं जायचं आहे. खूप मोठा बदल आहे हा. याची गांभीर्यपूर्वक जाणीव प्रत्येकाने परीक्षांशी निगडीत असलेल्या सगळ्या घटकांनी घ्यावी. मग आदरणीय प्राचार्य महोदय असतील, प्राध्यापक असतील किंवा महाविद्यालय स्तरावर काम करणारे परीक्षा अधिकारी असतील आणि त्याचबरोबर विद्यार्थी आहेत की त्यांना ही विनंती आहे की इथून पुढे होणाऱ्या परीक्षा ह्या समकक्षतेवर अवलंबून असतील आणि नंतरच्या टप्प्यांवर काही ठराविकच पॅटर्न हे सुरू राहतील आणि बाकीचेही पॅटर्न बंद होऊन जातील. त्यामुळं याबाबत विद्यार्थ्यांनी दक्षता घेणं अपेक्षित आहे. जरी विद्यापीठाच्या वेळापत्रकामध्ये काही ठिकाणी असं होऊ शकतं की काही वेळा जुन्या पॅटर्नमधला एखाद्या प्रश्नपत्रिकेचा सांकेतिक क्रमांक ज्याला आपण कोड म्हणू किंवा त्याचं नाव प्रसिद्ध झालं असेल, पण प्रत्यक्ष परीक्षा मात्र ही समकक्षतेच्या नवीन सांकेतिक क्रमांवर ज्यांना आपण पेपर कोड म्हणतो आणि पेपरच्या नावावर ज्याला आपण पेपर टायटल म्हणतो अशा पद्धतीनं ती परीक्षा होईल. आणि याची दक्षता घेऊन
या बाबतीत सगळ्यांनी सजगतेनं परीक्षेला सामोरं जाणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये आपण एक आणखीन बदल केला की समजा हे करत असताना आपल्याला अपेक्षित असलेला समकक्षतेचा विषय जर दिसत नसेल, तर आपल्या ज्या तक्रार निवारण आपल्यासाठी हे एक अत्यंत सुंदर असं साधन विद्यापीठानं उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही याला एक वैचारिक अधिष्ठान देऊन हाही एक मुद्दा आपण ॲड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण समाविष्ट केलेला आहे की जर समकक्षतेचा विषय आपल्याला उपलब्ध झाला नसेल, तर त्या बाबतीतची अडचण किंवा ग्रीव्हन्सेस आपण त्याच्यामध्ये घेऊ शकता. परत या परीक्षांबद्दल आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे की ही परीक्षा संपूर्णतः 100% अभ्यासक्रमांवर होणार आहे. कदाचित काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की 75%, 70%, पण ज्या पद्धतीनं आदरणीय अधिष्ठाता महोदयांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्यांनी सूचित केलेलं आहे, त्याप्रमाणे सर्व अभ्यासक्रमांचे, सर्व विषयांची सगळी जी काही अर्थात ऑफलाईन असेल, ऑनलाईन असेल, हे जे काही टीचिंग लर्निंग आहे ते 100% म्हणजे शिकून पूर्ण झालेलं आहे. त्यामुळं परीक्षा ह्या 100% अभ्यासक्रमावर आधारित असेल. हाही एक खूप मोठा भाग या परीक्षांच्या निमित्तानं आज आपल्यासमोर येतो आहे. परत आपल्या सगळ्यांच्या आवडीचा भाग आहे की बहुपर्यायी प्रश्न आहेत, MCQ ज्याला आपण म्हणू. नेहमीप्रमाणे 60 प्रश्न आपल्याला दिले जातील, त्यापैकी 50 प्रश्न आपण सोडवायचे आहेत. काही ठिकाणी जसं गणितीय पेपर आहेत त्या ठिकाणी 30 प्रश्न असतील, त्यापैकी 25 प्रश्न आपण सोडवायचे आहेत. ह्या सर्व परीक्षा 1 तासाच्या असतील आणि जो तुम्हाला परीक्षांकरता वेळ उपलब्ध करून दिलेला आहे तो 2 तासाचा स्लॉट आपण म्हणतो. सकाळी 10 वाजल्यापासून ते सुरू होईल, पण त्या 2 तासाच्या स्लॉटमध्ये तुम्ही पहिल्या तासांमध्ये तुम्हाला या परीक्षांकरता प्रविष्ट व्हावं लागेल. जर 1 तासानंतर तुम्ही प्रविष्ट होण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं तुम्हाला परीक्षेची संधी उपलब्ध होणार नाही, कारण परीक्षेचा जो मुख्य वेळ आहे 1 तासाचा, तो 1 तासाचा वेळ तुम्हाला उपलब्ध होणं आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना, सर्व परीक्षार्थींना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी पहिल्या तासाभरामध्ये टप्प्याटप्प्याने तुम्ही या परीक्षांना सामोरं जाण्याचं आहे. अर्थात विद्यापीठानं तांत्रिकतेची बूज अत्यंत उत्तमरित्या राखलेली आहे आणि ज्या वातावरणातनं आज मी तुमच्याशी संवाद साधतोय त्यातली व्यावसायिकता आपण लक्षात घ्याल आणि ज्या पद्धतीचं हा संवाद तुमच्यासमोर येतो आहे त्याचंही मी कौतुक करेन की अशा पद्धतीनं एक व्यावसायिकतेची बूज राखून विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधतोय. असो, हा भाग आपण क्षणभर बाजूला ठेवूया. पण 1 तासामध्ये तुम्हाला लॉग इन व्हावं लागेल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला पुढं जावं लागेल. हे जर होऊ शकलं नाही तर याबाबतची कुठलीही तक्रार तुमची स्वीकारली जाणार नाही. त्याला कुठलंही पर्याय या परीक्षा विभागाकडून तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार नाही. याच्यानंतर आपल्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की 2 तासानंतर कुठलीही वाढीव वेळ मिळणार नाही, कारण विद्यापीठानं तांत्रिकता आणि या परीक्षेकरता वापरण्यात येणारं जे सॉफ्टवेअर आहे याची वेळोवेळी चाचणी घेतलेली आहे. आम्ही प्रत्येक परीक्षेला सामोरं जात असताना ह्याची चाचणी निश्चितपणानं होत असते आणि म्हणून त्यातली तांत्रिकता ही सर्वोत्तम आहे याबाबतचा एक विश्वास मी तुम्हाला या निमित्तानं देऊ इच्छितो. आणि त्यामुळं कुठल्याही पद्धतीनं एक पर्याय म्हणून आपण काहीतरी अशा पद्धतीची निर्माण केली तर त्याचा कुठेही विचार केला जाणार नाही, याची आपण निश्चितपणानं दखल घ्यावी. त्याचबरोबरीने जी प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर उपलब्ध होईल, ती प्रत्येक प्रश्न तुमच्यासमोर येईल, तो पुढे जाईल. पुढे जात असताना त्याच्याकरता 4 पर्याय असतील. तो पर्याय निवडत असताना आपण इतरत्र कुठंही माऊसच्या माध्यमातून किंवा तुमचा टचस्क्रीन असेल त्याच्या माध्यमातून त्याला ते उत्तर संग्रहित करण्याबद्दल सांगू शकत नाही, कारण त्याच्या अनुषंगानं जे रेडिओ बटन समोर आहे, समजा ABCD 4 पर्याय, तर त्या ABCD समोर 4 रेडिओ बटन असतील. समजा माझा पर्याय B असेल तर Bच्या समोरचं रेडिओ बटन आपल्याला या निमित्तानं क्लिक करावं लागेल. जोपर्यंत ते क्लिक होत नाही, अर्थात तांत्रिकतेची बाजू इतकी आहे की तुमचं जोपर्यंत उत्तर परीक्षा विभागाकडे संग्रहित होत नाही किंवा जमा होत नाही तोपर्यंत पुढं जाणार नाही. पण तरीसुद्धा आपण ही दक्षता घ्यावी लागेल आणि त्या पद्धतीनं आपल्याला आपल्या वेळेचं नियोजन करावं लागेल. या प्रश्नपत्रिकांमध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत काळजी घेतलेली आहे की प्रश्नांची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता वेळोवेळी आम्ही तपासतोच आहे आणि त्याचबरोबरीनं ही गुणवत्ता तपासण्याकरता विशिष्ट अशा तज्ज्ञांची नियुक्ती परीक्षा विभागाने केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून परिपूर्ण प्रयत्न हाच आहे की विद्यार्थ्यांच्या समोर, परीक्षार्थींच्या समोर जी प्रश्नपत्रिका येईल ती बिनचूक असावी. अर्थात याच्यामध्ये मी असं म्हणणार नाही, पण त्रुटी राहणार नाहीत याचा विश्वास मी तुम्हाला देतो. यानंतर आपल्याला कल्पना आहे की परीक्षा देत असताना आपल्याला काही अडचणी निर्माण झाल्या तर आपण त्याच्याबद्दलच्या तक्रारी, ग्रीव्हन्सेस ज्याला आपण म्हणतो, त्या पुढच्या 5 दिवसांमध्ये विद्यापीठाकडे आपण निश्चितपणानं सादर करायच्या आहेत.
कारण तुम्हाला माहीत आहे की जर आपण हे करू नाही शकलो तर याबाबतची एक तांत्रिक माहिती परीक्षा विभागाकडे उपलब्ध होणार नाही. याच्याकरता सुद्धा एक विशिष्ट उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. ती समिती प्रत्येक तक्रारीचं निवारण निश्चितपणानं करेल आणि त्याच्यामध्ये तथ्य असेल तर विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षांची संधी आपण देणार आहे. आपल्याला कल्पना आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं एकमेव विद्यापीठ आहे की विद्यार्थ्यांचा निकाल आपण 48 तासांच्या आत आपण विद्यार्थ्यांना दाखवतो आणि तो दाखवत असताना परिपूर्णतेनं काळजी एवढी घेतली जाते की जी प्रश्नपत्रिका असते त्याच्या अनुषंगानं जी उत्तरांचा जो संच असतो तो उत्तरांचा संच आपण अत्यंत स्वयंचलित पद्धतीनं तो लावतो आणि त्याचं उत्तर तयार होतं. पण या परीक्षांमध्ये काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझा परफॉर्मन्स आणखीन मला मार्क्स पडायला पाहिजे होते, हा परफॉर्मन्स माझा योग्य नाही, याच्याबद्दलचा ग्रीव्हन्सेस नोंदवावा. तर अशा कुठलाही पद्धतीचा ग्रीव्हन्सेस नोंदवला जाणार नाही. तुम्हाला कल्पना आहे की जर विद्यार्थ्यांनी 60 पैकी 40 प्रश्न सोडवले असतील आणि 40 गुणांपेक्षा 40 आणि 40 गुणांपेक्षा जर जास्त त्यांना गुण पडले असतील तर याबाबतचा कुठलाही तक्रारीचा भाग परीक्षा विभाग आपल्याकडून स्वीकारणार नाही आणि त्याबद्दल आपल्याला तुमच्याशी कुठलाही संवादही केला जाणार नाही. अर्थात अनेक परीक्षांना सामोरं जात असताना अडचणी येऊ शकतात. लॉग इन न होणं, अचानक लॉग आउट होणं, पुन्हा लॉग इन न करता येणं. अर्थात प्रयत्न आमचा हाच आहे. आमची सर्व तांत्रिक बूज सांभाळणारी SPPU एज्युटेकची जी टीम आहे त्याचे सगळे आमचे सहकारी या बाबतीत अत्यंत कार्यक्षमतेनं आणि प्रशासकीय उत्तुंगतेनं काम करत आहेत. त्यामुळं ह्या अडचणी होणार नाहीत. पण शेवटी तांत्रिकता आहे, उपलब्ध असलेली बँडविड्थ असेल, कदाचित तुम्हाला मिळणारं इंटरनेट असेल, याच्यामुळं कदाचित ह्या अडचणी असू शकतात. पण हा एक तक्रारीचा भाग, अडचणींचा भाग आपण दिलेला आहे. इंग्रजी मराठी मीडियम असताना इंग्रजी मीडियमची प्रश्नपत्रिका उपलब्ध झाली, कदाचित असंही होऊ शकेल. कारण 7-1 लाखाच्या आसपास आपल्याकडे परीक्षार्थी येतात. मी तुम्हाला मगाशी त्याची माहिती सांगितली आहे. आकृत्या न दिसणं असं होणार नाही, पण तरीसुद्धा नाही दिसल्या तर हाही ग्रीव्हन्सेस आपण घेऊ शकतो. काही वेळेला परीक्षांच्या जसे मी म्हणालो की 6000 विषय आहेत आणि त्याच्याशिवाय 1600 विषय हे इंग्रजी मराठी माध्यमचे असतात. त्यामुळे कदाचित काही वेळेला असं असू शकतं की पेपर सांकेतिक क्रमांक ज्याला आपण कोड म्हणतो किंवा पेपरचं जे शीर्ष आहे, टायटल ज्याला आपण म्हणतो, याच्यामधल्या साधर्म्यामुळं कदाचित काही विद्यार्थ्यांना त्यांची अलॉटमेंट प्रश्नपत्रिकेची वेगळी होऊ शकते आणि ही सुद्धा एक आपली अडचण जर झाली असेल तर ती निश्चितपणानं त्याचा विचार केला जाईल आणि पुनर्परीक्षा आपल्याला ज्याला एक्झाम म्हणतो ती परीक्षा आपल्या दृष्टीनं निश्चितपणानं अधिकृत ठरेल. काही वेळेला असं होतं की आपण प्रश्न सोडवतो आणि मग नंतर सबमिट होत नाही असं दिसतं. पण याची मित्रांनो आपण अजिबात फिकीर करू नका, कारण या वेळेला आपण त्याची काळजी घेतलेली आहे. तुमचे प्रश्न सोडवून झाले आणि काही काळांकरता जर तुम्ही त्या व्यवस्थेमध्ये स्थिर राहिलात, आयडल ज्याला आपण म्हणतो, एका विशिष्ट काळानंतर तुमची प्रश्नपत्रिका अत्यंत योग्य पद्धतीनं, स्वयंचलित पद्धतीनं, ज्याला ॲटोमॅटिक सबमिशन असं आपण म्हणतो, तेही आपण निश्चितपणानं करतो आहे. त्यामुळे याची अजिबात आपण मनामध्ये साशंकता बाळगू नये. नंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की अजूनही कोविडचं संकट दूर झालेलं नाही आहे. ऐन परीक्षेच्या वेळेला कोविडमुळं काही विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्या, काही शारीरिक अस्वास्थ्य निर्माण झालं. तर मला असं वाटतं की त्यांनी याबाबतचा सुद्धा एक अडचणींचा भाग त्या SPS मधून नोंदवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आहे की एका दिवशी एका वेळेला विद्यार्थ्यांना 2-2 प्रश्नपत्रिकांना किंवा परीक्षांना सामोरं जाऊ नये. पण काही वेळेला इतकी वेळापत्रक आपले आहेत, इतके विषय आहेत, तर होऊ शकतं. तर अशा वेळेला किंवा काही वेळेला इतर माध्यमांच्या परीक्षा असतात, जसं MPSCची असेल, UPSCची असेल, CA एक्झामिनेशन, CET एक्झामिनेशन असेल, या परीक्षा आणि आपल्या विद्यापीठाच्या परीक्षा ज्यावेळेला एकत्र येतील त्यावेळेला निश्चितपणानं आपल्याला हा आपल्या संधीचा भाग असेल की आपण ठरवावं. पण इतर माध्यमांच्या किंवा इतरत्र ज्या परीक्षा आपण द्याल त्यामुळं विद्यापीठाची जर परीक्षा आपली होऊ शकली नसेल तर निश्चितपणानं तुम्हाला हा पुनर्परीक्षा देता येईल. हाही भाग आपण मनामध्ये निश्चित ठेवावा. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की इतकी सगळी काळजी आपण घेतो आहे आणि मी तुम्हाला म्हणालो की सगळे जुने आराखडे, जुने पॅटर्न आपण रद्द करतो आहे, पण समकक्षता देतोही आहेत. आणि समकक्षता देत असताना नुसताच परीक्षा विभाग याच्यामध्ये समाविष्ट असत नाही. याच्यामध्ये आपले विषय तज्ज्ञ असतात, शैक्षणिक विभाग असतो आणि त्यांच्याकडून जोपर्यंत अधिकृतरित्या समकक्षता परीक्षेकडे येत नाही तोपर्यंत परीक्षा विभागाला हा नैतिक अधिकार नाही की ती समकक्षता जाहीर करणं. पण तरीसुद्धा
प्रामाणिक प्रयत्न हाच आहे की सगळ्या शक्यतो सर्वच विषयांना समकक्षता देणं. विशेषतः परीक्षा विभागाच्या अंतर्गत अभियांत्रिकी शाखेमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत आणि ज्यांची संख्या जवळपास 1.25 लाखाच्या 1.5 लाखाच्या आसपास आहे, या अभियांत्रिकी विद्याशाखेकरता मी सर्व प्राध्यापकांचं आणि सर्व अधिष्ठाता महोदय आणि सर्वांचंच मी अभिनंदन कौतुक करेन की त्यांनी सर्व विषयांच्या आपल्याला समकक्षता उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने अडचण होणार नाही. पण काही ठिकाणी जर समकक्षता उपलब्ध नसेल आणि ती ऐन परीक्षेच्या वेळेला तुम्हाला जर मिळालेली नसेल, तर निश्चितपणानं तुम्ही ही अडचण ज्याला आपण ग्रीव्हन्स म्हणू, ती तुमच्या स्टुडंट्स प्रोफाईल सिस्टीममधूनच नोंदवावी लागेल, ती ऑनलाईन नोंदवावी लागेल. या दृष्टीनं काही अडचणी विद्यार्थी मित्र निर्माण करतात. म्हणजे 5 दिवस झोपा काढतात, माफ करा, पण मला जाणीवपूर्वक हे म्हणावं लागतं. आणि 6व्या दिवशी मग मात्र परीक्षेकडं तक्रारी सुरू होतात. मग तक्रारी ऐकल्या नाही की काही वरिष्ठांच्या माध्यमातनं, काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातनं, काही मित्रमंडळींच्या माध्यमातनं परीक्षेकडं संपर्क वाढवला जातो आणि माझी समकक्षता उपलब्ध करून द्या. मित्र हो, आपण या आधुनिकतेच्या जगामध्ये ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये तुम्ही सगळी वावरत आहात, कटिंग एज टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही सगळे वावरत आहात. ग्रीव्हन्सेस अपलोड करणं विद्यापीठाच्या वेबसाईटवर हे मला वाटतं की मोजून एक 5 मिनिटाचं काम असावं, त्याच्यापेक्षा जास्त असणार नाही. त्या 5 मिनिटाच्या कामाकरिता किंवा स्वतःच्या अडचणींकरता नंतर 5व्या दिवसानंतर इतरांच्या पाया पडणं हे कितपत योग्य ठरेल याचा विचार प्रामाणिकपणानं आपण करावा. आणि या दृष्टीनं परीक्षा विभागाच्या प्रशासकीय अडचणींमध्ये आपण वाढ करू नये. कारण तुमच्या अनेक गोष्टी आम्ही या निमित्तानं ऐकलेल्या आहेत. या परीक्षा ऑनलाईन होत आहेत आणि त्या परीक्षा अत्यंत कमी वेळात होत आहेत. आणि मला खात्री आहे की मी तुम्हाला या निमित्तानं आश्वस्त करतो की जर आपण सर्वांनी सहकार्य केलं तर परीक्षा संपल्यानंतर पुढच्या 5 दिवसांमध्ये कदाचित तुमचा निकालसुद्धा लागू शकतो. कारण अशी परंपरा या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं जोपासलेली आहे. मला आठवतं आहे की 12 जुलैला परीक्षा सुरू झाल्या होत्या आपल्या इंजिनिअरिंगच्या आणि 31 जुलैला आपण सगळ्यांचे निकाल घोषित करू शकलो. निकाल, मी परफॉर्मन्स म्हणत नाही त्या विषयाचा. तर ही बाब आपण लक्षात घ्यावी आणि या दृष्टीनं आपण परीक्षा विभागाला सहकार्य करावं. आता यानंतर आमच्या एक पाऊल निश्चित आपण पुढे असतं हे मला माहीत आहे, कारण तुमच्या थँक्स टू युअर जनरेशन. पण हे सगळं करत असताना आपल्या जीवनमार्गाच्या प्रगतीच्या दृष्टीनं विद्यापीठ नेहमी काम करतं. हा भाव ज्याला आपण वात्सल्यपूर्ण भाव म्हणतो, स्नेहपूर्ण भाव म्हणतो, कारण हे माऊलींचं अधिष्ठान आहे आणि इथं सगळी तुम्ही विद्यार्थी हे विद्यापीठाची ज्याला मातृसंस्था म्हणून आम्ही लेकरं म्हणतो. तर आपण हे सगळं करत असताना प्रशासनाला आपण नेमक्या किती अडचणी निर्माण कराव्यात. अनफेअर मीन्स म्हणजे मला तुमच्याशी मुद्दाम याबाबतीत माझे काही अनुभव शेअर करावेसे आवडतील की अत्यंत चांगल्या कुटुंबातली अनेक चांगल्या पद्धतीचं ज्यांचा करिअर ग्राफ आहे अशा कुटुंबातले विद्यार्थीसुद्धा काही नतद्रष्ट विद्यार्थ्यांच्या नादाला लागून या अनफेअर मीन्सकडे म्हणजे ज्याला गैरप्रकारांकडे वळतात. आणि मग नंतर ज्यावेळेला परीक्षा प्रमाण समितीची बैठक होते त्यावेळेला मात्र पालकांना घेऊन गंगा यमुना ढाळल्या जातात. हा भाग योग्य ठरणार नाही. तर मला खात्री आहे की हे सर्व आपल्या दृष्टीनं सुखकारक अशा दृष्टीनं या वातावरणांमध्ये ह्या परीक्षा निर्माण आपण करतो आहे, होत आहेत. तर त्या दृष्टीनं शक्यतो आपण आपल्या तयारीच्या बळावर या परीक्षांना सामोरं जावं आणि निश्चितपणानं एक समाधानाची बाब, खात्री, आत्मविश्वास आणि ह्या जोरावर आपण या परीक्षांना सामोरं काढणं. टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युएशन ही कुठल्याही व्यवस्थेची अत्यंत महत्त्वाचे असे तंबूचे खांब आहेत. आणि इव्हॅल्युएशन ज्याला आपण मूल्यांकन असं आपण म्हणतो, मूल्यमापन असं म्हणतो, ते मूल्यमापन सकारात्मकतेनं आणि निकोप व्हावं हीच परीक्षा विभागाची अत्यंत मनापासूनची तळमळ आहे. आणि या दृष्टीनंच सर्व वरिष्ठ मंडळी या ठिकाणी काम करत आहेत. पण जरी समजा वादा करता काही, कारण मी एक तुम्हाला सांगतो, जाणीवपूर्वक सांगतो की ज्या विद्यार्थ्यांच्यावर गैरप्रकार अवलंबण्याचा ठपका ठेवण्यात येईल आणि अशा पद्धतीनं त्यांच्यावर काही तक्रारी दाखल होतील, त्या तक्रारी निश्चितपणानं मित्र हो या पुराव्याच्या आधारावर असतात आणि आमच्याकडे पुरावे असल्याशिवाय आम्ही कुठल्याही तक्रारी दाखल करत नाही. त्यामुळं कुणीही नंतर समाजातल्या इतर माध्यमांना किंवा लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला, मी काहीच केलं नाही, मी इकडं बघितलं आणि मी तिकडं बघितलं, मी वापरलंच नाही, तर असं न करता, कारण जर विद्यापीठानं खरोखर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2008 त्याचे रिव्हिजन 2016 याच्यामधल्या शिक्षेच्या तरतुदी अवलंबल्या तर
मित्रहो, मी तुम्हाला सांगेन, याला रिगरस इम्प्रिझनमेंट आहे, 3 वर्ष सक्त मजुरी आहे, 5 लाख रुपयेपर्यंतचा दंड आहे. तर अशा पद्धतीचा शिक्षेचा मार्ग प्रशासनाला अवलंबण्याची जी काही मजबूरता आहे ती कृपा करून आपण आणू नये आणि या परीक्षा निकोप वातावरणात कराव्यात. संपूर्ण परीक्षा विभाग, संपूर्ण विद्यापीठ प्रशासन, आदरणीय कुलगुरूंपासून ते सर्व परीक्षा मंडळातले सर्व सन्माननीय सदस्य हे सर्व आपल्या बरोबरीने आहेत, आपल्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत. म्हणून माझी आपल्याला एक नम्र विनंती आणि आव्हान पण आहे की याच्यामध्ये आपण परीक्षा प्रमाद समितीसमोर येऊ नये. आता परीक्षा प्रमाद समितीसमोर एखादी तक्रार दाखल झाल्यानंतर जर विद्यार्थी म्हणायला लागला की माझी चूक नाही आहे, काही नाही, ते परीक्षा प्रमाद समिती ठरवेल आणि मग मला परत पुनर्परीक्षा द्या, तर असं होणार नाही. याच्यामध्ये परीक्षा प्रमाद समितीच्या समोर कुठलंही अपील नसतं पुनर्परीक्षेचं. त्यामुळं नो रिएक्झामिनेशन, नो ग्रीव्हन्सेस हा भाग खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं तुम्ही या गैरप्रकाराकडे कृपा करून वळू नयेत. कारण जवळपास आणखीन 50 लोकांची विद्यापीठातली एक स्वतंत्रपणानं टीम याच्यावर काम करते आहे. काही अभ्यासक्रमांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स, ऑडिओ रेकॉर्डिंग्स होतील आणि त्याच्या आधारे काही तुम्ही जे सोशल मीडियावर जे काही माध्यमांवर तुम्ही जी काही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देता इतर लोकांना काही मदतीसाठी, हा तरी अत्यंत आक्षेपार्ह असा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे मित्रहो, अशा कुठल्याही गैरप्रकाराला आपण बळी पडू नयेत आणि त्यांना सामोरे जाऊ नयेत. त्याच्यामुळं होणारे प्रश्न हे अत्यंत जटिल आणि संपूर्ण कुटुंबाला एका भीषणतेकडे ढकलणारे असतात. त्यामुळे माझी आपल्याला नम्र विनंती, पुनश्च आव्हान असं असेल की हे गैरप्रकार टाळावेत. येणाऱ्या परीक्षा ह्या 45 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. कारण त्याच्या पुढे लगेच आपल्याला पुढच्या परीक्षांना सामोरं जायचं आहे. आत्ताच मी बोलत नाही पुढच्या परीक्षा कशा स्वरूपात असतील, पण तरीसुद्धा या परीक्षांच्या आधारे जे अंतिम वर्षातले विद्यार्थी आहेत त्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे या परीक्षा आत्मविश्वासाने, संपूर्ण सक्षमतेने आणि आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानांच्या आधारावर आपण सामोरे जाल आणि या परीक्षांकरता संपूर्ण प्रशासनाच्या वतीनं मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्याला सर्वांना सुयश चिंतितो आणि या दृष्टीनं हा संवाद जास्तीत जास्त परीक्षार्थींपर्यंत आपण पोचवावात हीच एक भूमिका व्यक्त करतो आणि थांबतो. पण तत्पूर्वी BA, BCom, BSc प्रथम वर्षातले जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या परीक्षा, सराव चाचणी परीक्षा ह्या 10, 11, 12 ह्या दिवशी होणार नाहीत. त्याचं स्वतंत्र वेळापत्रक 19 आणि 20 तारखेला आपण लावतो आहे. त्या दिवशी या सराव चाचणी होतील. म्हणून माझी विनंती परत अशी राहील की ज्या अभ्यासक्रमांच्या सराव चाचणी परीक्षा 10, 11, 12 रोजी होणार नाहीत त्यांनी या दिवशी कुठल्याही पद्धतीनं सराव चाचणीला प्रविष्ट होण्याचा प्रयत्न करू नये आणि जर असा प्रयत्न केला तर तुम्हाला कुठलंही सकारात्मकतेनं सहकार्य परीक्षकाकडनं मिळणार नाही. आणि मग जर हेल्प सेंटरला अशा पद्धतीचे फोन यायला लागले तर त्या फोनलासुद्धा कदाचित उत्तर मिळतील की नाही मला माहीत नाही. म्हणून ज्या दिवशी आणि ज्या वेळापत्रकानुसार आपल्या सराव चाचणी किंवा मुख्य परीक्षा होणार आहेत त्याच वेळेला आपण या परीक्षांना सामोरे जावं. तुम्हाला सर्वांना पुनश्च सोयीशी चिंतितो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.